एव्हरीबडी. आज आपण करूया कोलबीचं लोणचं माझ्या आंटीच्या संगाती. आणि या खूप टेस्टी आहे. तुम्ही 4-5 महिने ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि 15-20 दिवस तरी बेना पण आरामशीर ते राहील. चलो देन लेट्स मेक. 1.5 किलो मी कोलबी घेतली ती. त्याचं डोकं आणि शेपटी काढली, स्किन काढलं आणि मग काला धागा असते तो बी काढून घेतला. धुवूनशी हल्दी मीठ लावून त्याला अर्धा घंटा मॅरिनेट करून ठेवलं. मॅरिनेट केल्यावर तो पाणी सुटते. जालीमानी घातलं तर बेटर, सगळं पाणी निघून जातं. आणि मग थोडीशी तेलावर थोडी थोडी कोलबी घालायची आणि त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आणि साईडला ठेवायची. त्याला 50 ग्रॅम मिरच्या घेतली तर आम्ही निमरावा त्याला सुकील तर मधींची त्याला तोरूनशी त्याचं बी काढून घेतली तर लवंग होते, अर्धा चमचा टेबलस्पून काला मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 टेबलस्पून जिरं, आलं लसूण 15 पाकल्या लसणाच्या आणि 2 इंच आलं होतं. ड्राय पहिला सगळं वाटून ठेवायचं, मग आलं लसूण घालायचं आणि इनागरी घालायची. आम्ही रेसिपी पण उसाची इनागरी घातली ती. तुम्ही जी इनागरी यूज करता ती तुम्ही घालू शकता. आणि मसाला वाटून साईडला ठेवला. थोडीशी तेलावरती कढीपत्ता घातला, आलं लांब कापलेलं जे होतं ते घातलं, थोडंसं आलं शिजलं का मग लसूण घातला, थोड्या टायमाशी मग मिरच्या घातल्या. या सगळं फ्राय करून साईडला काढून ठेवायचं. आणि मग सेम तेलामध्ये जो वाटलेला आपला मसाला आहे तो घालायचा, मस्त फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत. एकदा तेल सुटलं का मग त्यामध्ये जे आपलं गोड आहे, अप्रॉक्सिमेटली 50 ग्रॅम आम्ही गोड घेतले, तर डिपेंड्स तुमच्या टेस्ट वरती, त्याचं ते गोड घालायचं आणि त्याला मिक्स करायचं. मग कोलबी घालायची त्यामध्ये फ्राय केलेली आणि जे टेप कापून ठेवलं आपण फ्राय करून ते घालायचं. हलकी हाताशी त्याला सगळं मिक्स करायचं. आणि जेव्हा कोलबी तली तर आपण जे तेल रेते आपलं ते पण आपण साईडला काढून ठेवायचं. सेम तेल आपण त्यामध्ये मिक्स करायचं, त्याला तर त्यामध्ये कोलबीचा फ्लेवर असते, खूप टेस्टी लागतं. मग ते टेस्ट करायचं सगळं मिक्स झाल्याच्या मगशी तुम्हाला जसं वाटतंय गोड मीठ या इनागरी जे पण कमी जास्ती आहे ते बॅलन्स करायचं. आणि थोडं टाइम शिजवायची कोलबी आणि गॅस बंद करायचं. थंड झालं का काचेची बाटलीमध्ये घालून त्याला ठेवायचं. खूप यमी लागतंय. दाल राईस किंवा भाजी याची संगती खावायला. जरूर ट्राय करा आणि मला सांगा, कमेंट करा कशी झाली. अशीच कंची बी ईस्ट इंडियन रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील मला कमेंट करा, मी ट्राय करीन करायला. थँक्स फॉर वॉचिंग.